उद्या विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार। अनिकेत तटकरे, रामदास आंबटकर, प्रवीण पोटे, सुरेश धस, कपिल पाटील यांच्या नावांचा समावेश। निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। पेपरफुटीची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्क्यांचं प्रकरण उजेडात आलं। त्याआधी देखील तोतया ओएसडीचं प्रकरण समोर आलं होतं। हे सगळं प्रकरण गंभीर आहे, तात्काळ गंभीर दखल घ्यावी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी। मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन ही गंभीर बाब। याबाबत एफआयआर दाखल। मास्टरमाइंड कोण याचाही शोध घेतला जाईल। अजित पवार यांचं वडेट्टीवारांना विधानसभेत उत्तर। 2014 मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंनी परस्पर 151+ घोषणा केल्याचा आशिष शेलार यांचा मोठा दावा। मागच्या 5 वर्षात मुंबईमध्ये पाण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचा खर्च, पण मुंबईकरांना पाणी मिळत नाही। पाप कुणाचं? आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। इतरांना घेऊन भाजप आपल्याच पक्षातल्या लोकांवर अन्याय करतंय। पंकजा मुंडेंवरही भाजपनं अन्याय केला। विनायक राऊतांची भाजपवर टीका। मनोज जरांगे यांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांना इशारा। यंत्रणा कोणतीही वापरा, काही झालं तरी मी मागे हटणार नाही। मनोज जरांगेंचं वक्तव्य। मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांसाठी लढतोय। नेते, राजकारणी, नोकरदार, गोरगरीब या सगळ्यांसाठी माझा लढा। मनोज जरांगेंचं वक्तव्य। राजकारण हे तुमचं काम नाही। गिरीश महाजनांची मनोज जरांगेंवर टीका। जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीये। मोठी गर्दी बघून ते काहीही बोलू लागलेत। महाजनांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।